Hey, good morning my dear friends and students. I am Sadna and all of you enjoying mathematics and science with me. Parallel lines हा तुमचा लेसन सुरू केलेला आहे आणि पॅरलल लाईन्स आपला प्रॅक्टिस सेट 2.1 पण कंप्लीट झालेला आहे. आज आपण काय बघणार आहोत? सो स्टुडंट, टुडे वी हॅव टू सी यूज ऑफ प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स. तुमच्या पुस्तकामध्ये यूज ऑफ प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स दिलेले आहे. याच्यामध्ये आपल्याला ह्या पॅरलल लाईन्सचा च्या आधारे वेगवेगळ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टी समजून घ्यायच्या आहे. तर सगळ्यात पहिली आपल्याला जी प्रॉपर्टी शिकायची आहे ती पहिली प्रॉपर्टी ते थेरम आपल्याला डायरेक्टली प्रूफ करायचा आहे. दॅट इज सम ऑफ द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. तर मला सगळ्यांना माहिती आहे त्रिकोणाचे 3 कोन असतात. या त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. पण हे 180 अंश कशी येते आणि पॅरलल लाईन्स आणि या त्रिकोणाच्या 180 अंश येण्याचा काय संबंध आहे? हे थेरम आपण कशा पद्धतीने ह्या पॅरलल लाईन्सच्या मदतीने प्रूफ करू शकतो तर बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. तर सगळ्यात महत्त्वाचं माझ्यासोबत समजून घ्या आणि तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन सुद्धा करा. तर आपला थेरम आहे सम ऑफ द मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. त्रिकोणाच्या तीनही कोणांची बेरीज ही 180 अंश असते. त्यासाठी काय करूया आपण? हे थेरम जे आहे ते प्रूफ करण्यासाठी काय करावं लागणार आहे? एक ट्रायंगल तुम्हाला ड्रॉ करावं लागणार आहे. या ट्रायंगलला आपण नाव देऊया ABC. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. मग आपण सगळ्यात पहिले थेरम लिहून घेऊया. त्याला इंटेरियर अँगल्स ऑफ ट्रायंगल थेरम सुद्धा म्हणतात. म्हणजे त्रिकोणाच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज असलेलं थेरम असं सुद्धा म्हणणार आहोत. मग थेरम काय येणार आहे? सम ऑफ द मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. चला पटापट लिहून घेऊया. पहिले थेरम लिहून घेतलं आणि नंतर गिवन मध्ये तुम्ही काय लिहिलं? ABC इज एनी ट्रायंगल. त्यानंतर आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? आपल्याला प्रूफ काय करायचं आहे तर त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग हे त्रिकोणाचे तिन्ही कोण म्हणजे अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. तुम्ही असं पण लिहू शकतात किंवा 3 अक्षरी नाव कसं लिहिणार? अँगल ABC. चला सुरू करूया. किंवा पहिले सेंटरला A आला पाहिजे. कसंही घ्या तुम्ही. अँगल ABC हा झाला, हा B मध्यभागी आला. अँगल BCA, अँगल BCA आणि तिसरा अँगल कोणता येईल रे? CAB. अँगल CAB इज इक्वल टू 180 डिग्री. हे आपल्याला काय करायचं? प्रूफ करायचे. त्रिकोणाचे हे तिन्ही कोण 180 अंशाचे आहे आपल्याला प्रूफ करायचं आहे. आता प्रूफ करण्यासाठी काय करावं लागणार आहे? तुम्हाला इथे कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे. कन्स्ट्रक्शन म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस हे करावे लागणार आहे. चेंजेस काय करणार आहोत आपण? हा जो ट्रायंगल आहे हा तुम्हाला गिवन मध्ये दिलेला होता. मग आता आपण काय करणार? हा ट्रायंगल इथे परत काढून घेणार. अशा पद्धतीने ABC हा ट्रायंगल मी परत काढून घेतला. आता कन्स्ट्रक्शन मध्ये काय करणार आहे मी? ह्या पॉइंट मधून जाणारी एक पॅरलल लाईन BC ला पॅरलल असणारी एक काय केली मी? अशी डॉट 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 डॉटची काय केली? लाईन ड्रॉ केली. काय केली? लाईन ड्रॉ केली. आणि त्याला नाव काय दिलं? त्याला नाव दिलं मी PQ. काय नाव दिलं? PQ नाव दिलं. का घेतलं? कारण की मला प्रूफ करायचं आहे त्याच्यासाठी. ठीक आहे. मग आता कन्स्ट्रक्शन मी हे केलेलं आहे. हेच मला आता इथे काय करायचं? शब्दामध्ये लिहावं लागणार आहे. काय लिहिणार? ड्रॉ अ पॅरलल लाईन PQ which is parallel to segment BC and passing through point A and such that P-A-Q हे आपल्याला इथे लिहायचं आहे. ठीक आहे. चला कन्स्ट्रक्शन मध्ये लिहूया. ड्रॉ पॅरलल लाईन PQ टू सेगमेंट. कोणत्या सेगमेंटला काढली रे? सेगमेंट BC विच कोणत्या पॉइंटला येऊन? पासिंग थ्रू पॉइंट A which is passing through point A. म्हणजे काय केलं आपण? आलं लक्षात तुमच्या? हे कन्स्ट्रक्शन जे केलंय ते शब्दामध्ये लिहिलं. दॅट इज ड्रॉ पॅरलल लाईन्स PQ विच टू द सेगमेंट BC विच इज पासिंग थ्रू पॉइंट A या पॉइंट मधून जाते आहे. मग तुम्ही असं पण म्हणू शकतात. कसं म्हणू शकतात? P-A-Q such that किंवा ऑन द लाईन टेक पॉइंट P and Q in such that P-A-Q. ठीक आहे. अशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन पण झालेलं आहे. मग ज्यावेळेस तुम्हाला हे थेरम येणार आहे की त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते हे तुम्ही प्रूफ करा. त्यावेळेस तुम्ही पहिले थेरम लिहा.
मग तुम्ही गिव्हन लिहा, ट्रायंगल दिलेला आहे, मग प्रूफ लिहा, मग कन्स्ट्रक्शन झालं आणि सगळ्यात महत्त्वाच्या पॉईंटकडे आलेलो आहोत आपण, प्रूफ. आता हे प्रूफ कसं करायचं आहे? आता प्रूफ आपल्याला कशासाठी कशा पद्धतीने करायचं आहे? पॅरलल लाईन्सचा जो गुणधर्म आहे तो वापरून करायचा आहे. आता तुम्ही इथे नीट ऑब्झर्व करा, कुठे ही PQ आणि BC ह्या दोन काय आहे? पॅरलल लाईन्स आहे आणि त्यांना AB ही काय आहे? एक ट्रान्सव्हर्सल आहे. असं इमॅजिन करा. बघा, ही PQ आहे आणि ही BC आहे. ही तुमची झाली PQ आणि ही तुमची झाली BC झाली. ह्या दोन पॅरलल लाईन्स आहे आणि त्यांची एक ट्रान्सव्हर्सल आहे. ही ट्रान्सव्हर्सल कोणती आहे? AB. AB काय आहे? त्यांची ट्रान्सव्हर्सल असल्यामुळे काय झाले? करस्पॉन्डिंग अँगल तयार झाले. कोणते करस्पॉन्डिंग अँगल? इथं एक अँगल तयार झाला आणि इथे एक अँगल तयार झालं. हे अँगल काय झाले? कॉन्ग्रंट झाले. त्याच्यामुळे मग काय झालं? इथं एक, आपण हा अँगल अशा पद्धतीने दाखवूया. इथे एक अँगल तयार झाला आणि इथे एक अँगल तयार झाला की जे काय झाले? कॉन्ग्रंट झाले. कोणता अँगल आला रे? हा अँगल ABC. हा एक अँगल आला आणि अँगल PAB आर कॉन्ग्रंट टू इच अदर. तुम्ही काय म्हणू शकता त्याला? अल्टरनेट अँगल. सॉरी, मी तुम्हाला करस्पॉन्डिंग सांगितलं. अल्टरनेट अँगल, अल्टरनेट म्हणजे युद्धक्रम कोण झाले? युद्धक्रम कोण कसे रे? झेड आकार तयार झालेला दिसतोय तुम्हाला? दिसतोय का? इथे झेड आकार तयार झालेला, हा झेड तयार झालेला आहे इथे. हे काय झाले? एकमेकांचे युद्धक्रम कोण, म्हणून हे झाले एक काय झाले? एकमेकांना कॉन्ग्रंट आहे. आता हेच आपल्याला लिहायचं आहे व्यवस्थितपणे. स्टुडंट काय लिहिणार तुम्ही? देअरफॉर लाईन, पहिल्या याच्यामध्ये लाईन PQ इज पॅरलल टू लाईन BC. BC ला पॅरलल आहे आणि त्याची ट्रान्सव्हर्सल कोणती आहे? अँड AB इज इट्स ट्रान्सव्हर्सल. AB इज इट्स ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे, दोन पॅरलल लाईन्स आहे आणि त्यांना काय झालं? एका छेदिकेने छेदलेलं आहे. मग त्याच्यामुळे काय तयार झाले? अल्टरनेट अँगल तयार झालेले आहे. कोणते? अँगल ABC कॉन्ग्रंट टू. ABC चा कॉन्ग्रंट कोणता आहे? PAB आहे. ओके, अँगल PAB. मग याला आपण काय करणार? प्रूफ कशाचा आहे? दीज आर द अल्टरनेट अँगल. दीज आर द अल्टरनेट अँगल्स. याला काय करणार आपण? इक्वेशन नंबर काय करूया? 1 नाव देऊया. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे पहिलं झालेलं आहे. मग आता ह्याच पद्धतीने दुसरं पण आहे. PQ आणि BC ह्या दोन पॅरलल लाईन्स आहे आणि ही काय आहे? त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. दिसतंय तुम्हाला? PQ आणि ही काय? ही झाली तुमची PQ, ही झाली BC आणि ही इकडे तुमची काय आली? त्याला आता AC नावाची काय झाली? ट्रान्सव्हर्सल. मग आता इथे पण काय झालं? इथे पण अल्टरनेट अँगल तयार झाला. कुठला? हा एक अल्टरनेट अँगल. याला मी असं डॉट डॉटने गोलने दाखवते. हा एक अल्टरनेट अँगल इथे तयार झालेला आहे आणि हा एक अल्टरनेट अँगल तयार झाला की जे एकमेकांना कॉन्ग्रंट आहे. काय नाव आहे अँगलचं? अँगल ACB इज कॉन्ग्रंट टू QAC. हा आणि हा अँगल काय झाले? एकमेकांना कॉन्ग्रंट आले. मग जसं वरती लिहिलं तसं आपण काय करणार? खाली पण लिहिणार. काय लिहिणार? दोन पॅरलल लाईन्स. कुठल्या? लाईन सेम पॅरलल लाईन्स तर सेमच आहे. लाईन PQ पॅरलल टू लाईन BC आणि त्यांची ट्रान्सव्हर्सल मात्र इथे AB होती, इथे काय आहे? AC. अँड AC इज इट्स ट्रान्सव्हर्सल. इट्स ट्रान्सव्हर्सल ही त्यांची काय आहे? ट्रान्सव्हर्सल आहे. मग आता कुठले अल्टरनेट अँगल तयार झाले रे इथे? लिहू शकतो आपण अँगल ACB. अँगल ACB इज कॉन्ग्रंट टू QAC. QAC याला काय करूया आपण? इक्वेशन नंबर 2 नाव देऊया आणि त्याला कारण काय आहे? बोथ आर दी अल्टरनेट अँगल्स. हे पण काय आहे? ते एकमेकांचे अल्टरनेट अँगल्स आहे. इथपर्यंत क्लिअर? पहिले ह्या दोन पॅरलल लाईन्स, त्यांची ही ट्रान्सव्हर्सल, त्यांच्यामुळे तयार होणाऱ्या अल्टरनेट अँगलची पेअर लिहिली. त्यानंतर ह्या दोन पॅरलल लाईन्स, त्यांची ही ट्रान्सव्हर्सल, त्यांच्यामुळे तयार झालेल्या अल्टरनेट अँगलची पेअर लिहिली आणि त्याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलेलं आहे. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला? हे इक्वेशन नंबर 1 आणि 2 काय करायचे? एकत्र करायचे. सो फ्रॉम इक्वेशन नंबर 1 and 2, इक्वेशन नंबर 1 आणि 2 काय करूया आपण? आता एकत्र करूया. अँगल ABC प्लस अँगल काय केला? ACB घेतला. ओके, त्याच्या समोर काय केलं? हा आणि हा अँगल लिहिला. अँगल PAB आणि अँगल QAC लिहिला आणि ह्या सगळ्यांना लिहून इक्वेशन नंबर 3 नाव दिलं. येते लक्षात? इक्वेशन नंबर 1 आणि 2 नुसार ABC आणि ACB
प्लस केले आणि PAB आणि QAC पण काय केले, एकमेकांच्या समोर हे लिहिलेले आहे. आता काय करायचंय, आता सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जर याचा ऑब्झर्व केलं तर B आणि C अँगल आहे, B आणि C अँगल याच्यामध्ये आहे, फक्त A अँगल याच्यामध्ये राहिलेला आहे ऍड करायचा. तर मग आपल्याला त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती मिळणार आहे, 180 डिग्री मिळणार आहे. मग आपल्याला इथे काय करावं लागणार आहे, ऍडिंग बोथ साइड अँगल BAC. अँगल BAC जो आहे तो आपल्याला बोथ साइडला इथे ऍड करावा लागणार आहे. ठीक आहे, आय थिंक तुम्हाला इथे समजलं असेल इथपर्यंत. थिअरम, गिवन, प्रूफ, कन्स्ट्रक्शन आणि मग प्रूफ व्यवस्थित सांगते आहे. आता मी वरचं रफ करते, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये, म्हणजे पुढचं थिअरम मला व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगाल. स्टुडंट, अशा पद्धतीने आपण ह्या दोन पॅरलल लाईनची ही ट्रान्सव्हर्सल घेतली, हा आणि हा अँगल अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट दाखवला. नंतर परत ह्या दोन पॅरलल लाईन्स घेतली, त्याची ही ट्रान्सव्हर्सल घेतली, हा आणि हा अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट दाखवला. नंतर इक्वेशन नंबर 1 आणि 2 एकत्र केलं आणि ते अँगल समोरासमोर इथे अशा पद्धतीने आणलेले आहे. ठीक आहे, आता पुढची स्टेप काय सांगितली, ऍडिंग बोथ साइड अँगल BAC. ओके, ऍड अँगल BAC ऑन बोथ साइड्स. दोन्ही साइडला काय करायचं आपल्याला इथे ऍड करायचं आहे. काय ऍड करायचंय, अँगल BAC, कारण B अँगल दिलेला आहे बघा, इथे B सेंटरला आला, इथे C सेंटरला आलेला आहे, फक्त A राहिलेला आहे आपला. सो BAC आपण दोन्ही साइडला ऍड करणार आहे. ठीक आहे, मग चला लिहून घेऊया, अँगल ABC प्लस अँगल ACB प्लस कोणता ऍड करायचा, अँगल BAC. हा, एका साइडला ऍड केला. आता परत ही साइड लिहून घेऊया, अँगल PAB प्लस अँगल QAC आणि प्लस ऍड काय करायचं तुम्हाला, अँगल BAC काय करायचं इथे ऍड करायचा आहे. सो अशा पद्धतीने आपण ऍड करायला घेतलेला आहे. त्यानंतर आता पुढे काय करायची, पुढची स्टेप बघा. पुढच्या स्टेपमध्ये जर तुम्ही डायग्राम जी आहे ती डायग्राम व्यवस्थित ऑब्झर्व केली, अँगल PAB दिसतोय, हा अँगल, हा PAB आणि BAC कुठे आहे, BAC. हे जर अँगल घेतले आपण, हे बघा, हा अँगल आणि BAC हा अँगल जर घेतलं तर एक नवीन अँगल तयार होतोय, PAC नावाचा अँगल तयार होतो. म्हणजे हा आणि हा अँगल काय करणार आहोत आपण, एकत्र करणार आहे. मग एकत्र करण्यासाठी काय करावं लागणार आहे, मला हा आणि हा अँगल एकमेकांच्या जवळ लिहावा लागणार आहे. मग आता मी हे जवळ लिहिते, अँगल PAB प्लस अँगल BAC. काय केलं, फक्त मी हे दोघं जवळ केले आणि QAC परत इथे जसंच तसा लिहून घेतला. आता मात्र PAB बघा, PAB आणि BAC मिळून मी काय केलं, त्या अँगलचं वेगळं नाव केलं, दोघांचं मिळून PAC या अँगलचं नाव लिहिलेलं आहे. ठीक आहे, या दोघांच्या ऐवजी मी काय लिहिणार, अँगल PAC हे नाव लिहिणार आहे, कारण PAB आणि BAC मिळून काय तयार झालंय, तुमचा PAC अँगल तयार झालेला आहे. ठीक आहे, मग PAC लिहिला आणि अँगल QAC. मग आता नीट बघा, अँगल PAC आणि अँगल QAC म्हणजे हा पूर्ण अँगल तयार झाला. हा किती येणार आहे, हा ऑब्विसली 180 डिग्री येणार आहे. मग इट इज 180 डिग्री. हे दोघं मिळून किती येणार आहे, 180 डिग्री येणार आहे. झालं आपलं प्रूफ. अँगल्स इन लिनियर पेअर, त्याला तुम्ही रिझन पण लिहू शकता, दॅट इज अँगल PAB प्लस BAC इज इक्वल टू PAC. अँगल PAB, बघा, PAB आणि BAC अँगल BAC यांचा मिळून काय तयार झाला होता आपला अँगल PAC. हे रिझन पण तुम्ही तिथे लिहायचं आहे. कशाला, ह्याला बघा, ह्याला हे रिझन पण तुम्ही लिहू शकतात. आणि नंतर अँगल्स इन लिनियर पेअर, 180 डिग्री का आला, अँगल्स इन लिनियर पेअर. लिनियर पेअर मधल्या अँगलची बेरीज किती असते रे तुमची, 180 अंश असते. Therefore, sum of the measures of all three angles of triangle is 180 degree. It is proof. मग शेवटी काय वाक्य लिहायचं, it is proof that the sum of ठीक है.
हे प्रूफ झालं. एक्झामला 4 मार्क्सला किंवा 3 मार्क्सला हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल की पॅरलल लाईन्सच्या द्वारे त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, हे तुम्ही दाखवा. सगळ्यात पहिले तुम्ही काय लिहिणार? थेरम लिहिणार. थेरम लिहिल्यानंतर गिवन लिहिणार. गिवन लिहिल्यानंतर टू प्रूफ, काय प्रूफ करायचं ते लिहिणार. त्यानंतर तुम्ही प्रूफकडे जाणार. प्रूफमध्ये सगळ्यात पहिले ह्या 2 पॅरलल लाईन्स आणि ही ट्रान्सव्हर्सल, त्याच्यामुळे तयार झालेले हे 2 अल्टरनेट अँगल, त्याला इक्वेशन नंबर 1. नंतर परत ह्या 2 पॅरलल लाईन्स, त्यांची ही ट्रान्सव्हर्सल, त्यांच्यामुळे तयार झालेले हे 2 अल्टरनेट अँगल, त्याला इक्वेशन नंबर 2. आणि दोघं एकत्र केल्यानंतर इक्वेशन नंबर 3 नाव दिलं. इक्वेशन नंबर 3 नाव दिल्यानंतर आपल्याला ऍड काय करायचं? दोन्ही साईडला BAC ऍड करायचा, कारण एक अँगल राहिला होता. BAC ऍड केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की PAB आणि BAC यांचा मिळून PAC तयार होतोय, म्हणून त्या दोघांना जवळ आणलं, PAC लिहिलं आणि PAC आणि QAC 180 आले, कारण अँगल्स इन लिनियर पेअर. अशा पद्धतीने प्रूफ झाले. इट इज प्रूफ दॅट द सम ऑफ ऑल 3 अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. सो अशा पद्धतीने हे थेरम आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये खूप छानपैकी समजावून सांगितलं आहे. एक्झाममध्ये हे पेपरमध्ये विचारलंच जातं, त्याच्यामुळे सगळ्यांनी 4-5 टाइम्स हे थेरम तुमच्या नोटबुकमध्ये लिहून बघा, प्रॅक्टिस करा आणि समजलं असेल तर कमेंटमध्ये नक्की येस टाका. ठीक आहे, चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग थेरमसह आणि नवीन टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.